तर मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स डे टू डे चालू घडामोडी या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। 27 जुलैचे चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण यावेळेस बनवत आहोत। एक दिवस लेट झालेला आहे, पण ठीक आहे। महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घ्या। पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक सोहळ्याचे उद्घाटन कोणत्या नदीपात्रात पार पडले? तर सीन नदीपात्र हे 205 देशांच्या पथकांनी बोटीमधून संचलन केलेले आहे। आणि हे उद्घाटन सोहळा ऑलिम्पिकच्या इतिहासात असं होतं की मैदानाच्या बाहेर एखाद्या ठिकाणी जे आहे उद्घाटन झालेला आहे। पॅरिस येथील ऑलिम्पिक सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण आहेत? महिला PV सिंधू आणि शरद कमल हे दोघे जण आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोविंद पानसरे या पुस्तकाचे लेखक आहेत। आता महत्त्वाचं आहे काय, युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये आसाममधील एका ठिकाणाचा समावेश झालेला आहे। तर ते प्रश्न स्वरूपात न घेता मी पॉईंट दिलेला आहे। आसाममधील चराईदेव मोईदाम या दफनभूमीला संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संघटनेच्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेले आहे। दफनभूमी म्हणून वापरल्या जाणाऱ्या पिरॅमिड सर की रचना असलेले हे ढिगारे मोईदाम म्हणून ओळखले जातात। म्हणजे पिरॅमिडसारखं जसे इजिप्तची पिरॅमिड त्याप्रमाणे आहेत। ही ओहम घराण्याची शाही दफनभूमी आहे। ओहम घराण्याने 1228 ते 1826 इसवी सनपर्यंत आसाम आणि ईशान्य भागावर राज्य केलेलं आहे। ठीक आहे, लक्षात घ्या मोईदाम आणि कोणत्या राज्यात? आसाम या ठिकाणी। त्यानंतर कोणती योजना ही लष्करासंदर्भात आहे? तर ती अग्निपथ योजना ही लष्करासंदर्भात आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॅश डॅश यांना भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी जाहीर करण्यात आलेली आहे। डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे यांना मिळालेलं आहे। आता महत्त्वाचं लक्षात घ्यायचं, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू असाही प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे हे एकाच दोन प्रश्न कव्हर होतात। लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला कोणत्या मंत्रिपदाचा दर्जा असतो? तर ते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो। सध्या कोण आहेत? राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। कृषी मालावर एकात्मिक पद्धतीने प्रक्रिया करून साठवणुकीची व्यवस्था पुरविणारे देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर जवाहरलाल नेहरू बंदर पुणे उरणजवळ आहे। आणि देशातील पहिली कृषी निर्यात सुविधा, याचा अर्थ होतो देशातील पहिली कृषी निर्यात सुविधा, तर ते JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदरात उपलब्ध होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांग संदर्भातील सर्व लाभ मिळवण्यासाठी देण्यात येणारे ओळखपत्र कोणते? UDID युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड। सध्या आता ही चर्चेत काय आहे? पूजा खेडकर प्रकरणामुळं त्यांनी काय केलं, बोगस दिव्यांगाचं सर्टिफिकेट केलेलं आहे आणि 2 UDID आहेत त्यांच्याकडे। मग त्यांनी कुठं झोलझाल करूनच UPSCची परीक्षा पास झाली असा आरोप सगळीकडे होत आहे। त्याच्यावर कमिटी बसलेल्या रिपोर्ट देखील दिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती खेळांचा समावेश आहे? 32 खेळांचा समावेश आहे। त्याचा पुढचा प्रश्न आहे, कारगिल युद्धाच्या विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी डॅश डॅश येथील कारगिल स्मारकाला अभिवादन केले। द्रास हे कारगिल या ठिकाणी आहे। वन्यजीव कायदा कोणत्या वर्षाचा आहे? तो 1972चा आहे। कोणत्या ठिकाणी असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अर्थात आसियान या 10 देशांच्या संघटनेची परिषद सुरू झाली आहे? व्हिएन्टाईन हा लाओस देशाची राजधानी आहे, या ठिकाणी सुरू झालेले आहे। भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र मंत्री जयशंकर हे आहेत। आसियान गटामध्ये एकूण 10 देश आहेत। या 10 देश कोणते हे तुम्हाला प्रश्न येतो, किंवा 10 देश तुम्हाला 4 पर्याय दिलं जाईल, त्यापैकी कोणता देश हा आसियान संघटनेचा देश नाही असा विचारला जाऊ शकतो? तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया असे हे 10 देश आहेत। आसियान संघटनेचे 10 देश आहेत। एवढे आजच्या म्हणजे 27 जुलैचे चालू घडामोडी होते। तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवले आहेत। या PDF पाहिजे असतील तर तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला ते प्ले स्टोरवरून मिळेल। तुम्हाला लोगो दिसेल आपला टर्निंग पॉईंट्सचा, मग ते त्यावरून तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता। व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।